सावधान, विश्राम, सावधान। एक साथ सलाम करेंगे। एक दो सलाम कर। ए घाबरलो ना मी। साहेब, वॉचमन तुमच्या सुरक्षेसाठी असतो, त्याला घाबरून कसं चालेल? हे असली सुरक्षा बिरक्षा नकोय हा? असली काय कसलीच नकोय। 4 माणसं आली होती तुम्हाला शोधायला। कोण 4 माणसं? आता 4 माणसं आली होती म्हणजे खांदा द्यायलाच आली असणार। नाव काय बोलले वाटतं? हा, ब्रह्मे। ब्रह्मे? हा, ब्रह्मे इथे आले होते? हो। तू आत नाही ना सोडलं त्यांना? नाही, बाहेरच पाठवून दिलं त्यांना। गुड गुड गुड, व्हेरी गुड। त्यांना आत सोडायचं नाहीये कधीच। ते काय करतायत, काय बोलतायत, काही पण इन्फॉर्मेशन असेल ना, डायरेक्ट माझ्याकडे येऊन सांगायची। अंडरस्टँड? गुड। हे घे 500 रुपये। हा, या कंपनीतून आजपर्यंत एकही पैसा घेतलेला नाही आणि यापुढेही घेणार नाही। ह्या तुमच्याकडे, मी माझे इनाम नंतर घेईन। ओके, मी जातो। हा, आज माझ्या केबिन मध्ये इंटरव्ह्यूज आहेत पर्सनल सेक्रेटरीसाठी। तर काही सुंदर आणि हॉट मुली येणार आहेत। तर त्यांना फक्त आत सोडायचं, ब्रह्म्यांना आत सोडायचं नाही, कळलं? गुड। सलाम कर। पर्सनल सेक्रेटरीसाठी इंटरव्ह्यू आहे, काही मुली येणार आहेत। ओके। ब्रह्मदेव की जय हो, जय हो, जय हो। काय चाललंय? कोण आहेस तू? मी कोण आहे? मी आहे पिंट्या। मी पिंपळे सौदागर। काय? पिंपळे सौदागर? हे काय? हे 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 नाव आहे, हे माझे नाव आहे। ज्योतिषशास्त्र शिरोमणी पिंपळे सौदागर। हे तेवढं परमपूज्य मध्ये लावायचं राहील। मला काहीच कळलेलं नाहीये, बट चकित। तुला आत कोणी सोडलं? ए, त्याला आत कोणी सोडलं रे? मल्होत्रा आणि जोशी, त्यांचा मी खास ज्योतिष आहे। त्यांचे भविष्य मीच घडवले आहे। करिअर पासून कुरिअर पर्यंत मला विचारल्याशिवाय ते काहीही करत नाहीत। आता मी तुझं भविष्य घडवायला आलेलो आहे, पण तुझे भविष्य अत्यंत धोक्यात आहे। धोक्यात? नॉनसेन्स। ब्रह्मदेवाचा कोप झालेला आहे आणि अशा माणसाला ब्रह्मांडात कुणीच वाचवू शकत नाही। ही कंपनी ही शापित आहे। या कंपनीच्या मालकाच्या खुर्चीत जो बसेल त्याचा सर्वनाश होईल आणि तो त्वरित होईल। एकीकडे कोप, एकीकडे शाप, लवकर पडणार तुझ्या आयुष्याचं माप। फार सुंदर जमलं यम। काय? यम यम यम। कधी येईल यम आणि घेऊन जाईल तुला, त्याआधी तू मागच्या दाराने पळकाड। सटक फटक चटक फटक तू फट। माझा याच्यावर विश्वास नाहीये काही। विश्वास नाही? करू भस्म? नाही म्हणजे आहे, पण मी ही कंपनी अजिबातच सोडणार नाही। दुसरा काही ऑप्शन असेल तर सांग। आहे, ऑप्शन आहे, जबरदस्त ऑप्शन आहे। होम करावा लागेल, सत्यशोधक होम। एकदा का होम झाला की मग तुमचं घराणं सेफ। करून टाकू, लगेच करा, उद्याच करा। किती पैसे लागतील ते सांगा, मी आत्ताच देतो ट्रान्सफर करून। पैसे नाही लागणार, तुमची माहिती लागते। तुमचं खरं नाव काय? तुमच्या वडिलांचं नाव काय? तुमचं गाव काय? नंतर गोत्र काय? काय हे आपलं कुलदैवत काय? तेवढं हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल। सांगतो ना। मग सांगा तुमचं नाव काय? मॉन्टी, मॉन्टी देसाई। हे नाव तुमचं खोटं आहे। तुला कसं कळलं? मॉन्टी, रॉकी, टॉमी ही नावं मराठी लोक आपल्या कुत्र्यांची ठेवत असतात। जगदीश, जनार्दन, प्रभाकर, स्वानंद अशी मराठी लोक आपल्या मुलांची नावं ठेवत असतात। तेव्हा आता सांग बाळ, तुझं खरं नाव काय? आदित्य, आदित्य देसाई। आदित्य काय? हे नाव पण खोटे आहे। आता हे तुला कोणी सांगितलं? भ्रम 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 ब्रह्मदेवाने माझ्या कानात येऊन सांगितलेलं आहे। बघा, हा सत्यशोधक यज्ञ आहे।
ह्याच्यात जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्ही जळून खाक व्हाल, भस्म व्हाल. तेव्हा तुमचं खरं नाव सांगा. प्रॉब्लेम आहे यार, ह्यूज प्रॉब्लेम आहे. पप्पांनी सांगितलंय की खरं नाही सांगायचं. मी खोटं सांगितलं तर आय विल डाय इन द होम. आय वॉन्ट टू गो होम. काय करू? पण पप्पांनी सांगितलंय की जोशी आणि मल्होत्रावरती विश्वास ठेवायला हरकत नाही. आणि तर जोशींचाच माणूस आहे, तर याच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही. राईट राईट. राईट 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 राईट. तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवू शकता. गेले अनेक वर्ष मी ट्रस्टी आहे. 25 वर्ष झाले मी ट्रस्टी आहे. तेव्हा तुम्ही मला माझ्यावर ट्रस्ट ठेवून तुमचं खरं नाव सांगू शकता. काय आपले खरं नाव काय आहे? हे कोण? हे ते ज्योतिषी पिंपल जादूगर. होय, पिंपळ जादूगार नव्हे, पिंपळे सौदागर. पिंपळे सौदागर? काय अहो गेला कुठे तुमचा ज्योतिषी? माझा ज्योतिषी? अहो तो तर म्हणाला तुमचा ज्योतिषी आहे म्हणून. माझा? अहो मी तर पहिल्यांदा पाहिलं याला आज. म्हणजे तुम्ही याला इथे आणलं नव्हतं? आता मी कशाला आणू? हे बघा, मी फक्त मुलींना घेऊन आलो. मुली? हो, पर्सनल सेक्रेटरी म्हणून इंटरव्ह्यू साठी. पाठवा पाठवा, लगेच पाठवा. माझं जरा बोरिंग लाईफ इंटरेस्टिंग करा. पाठवतो. बोला, काय इन्फॉर्मेशन हाती लागली आपल्या? माझ्या हातात त्याची सगळी कुंडली आलीच होती, पण तेवढ्यात तो थेरडा जोशी तिथे आला आणि सगळा डाव फिसकटला. माझे फासे करेक्ट पडलेत मॅलॉर्ड. हा तोतया आदित्य उर्फ मॉन्टी हा सकाळी कधीही उठतो, कधीही ऑफिसला जातो. आयुष्यात त्याची कुठलीही ठरलेली वेळ नसते. फक्त एकच गोष्ट त्याची ठरलेली, तो रोज रोज 5 स्टारचं जेवण ऑर्डर करतो. त्याच्या बंगल्यामध्ये तो सोडून अजून कोण कोण राहतं? नाही, बंगल्यात तो एकटाच राहतो. पण मग त्याची फॅमिली कुठे असते? फॅमिली म्हणजे त्याची आई आहे. त्याचा जन्म तो म्हणाला तसं सिंगापूरचाच आहे, पण हा 5 वर्षाचा असताना त्याची आई त्याला सोडून इकडे भारतात आली. भारतात म्हणजे ती मुंबईत आहे. ह्याला तिला भेटायची इच्छा आहे, पण तिचा ठाव ठिकाणा याला माहिती नाही. आता ह्यानी तिचा पत्ता शोधायच्या आत आपण तिचा पत्ता शोधला पाहिजे. ही सगळी झाली घरची इन्फॉर्मेशन, पण कंपनीचं काय? त्यांनी कंपनीचे पैसे उधळायला सुरुवात केलेली आहे. आज तर त्यांनी एक खास प्लॅन आखलाय. कसला प्लॅन? आज त्यांनी पर्सनल सेक्रेटरीसाठी मुलींचे इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत. आणि तो मला एवढा हापापलेला वाटला, दिवस संपायच्या आत तो एका तरी मुलीला अपॉइंट करेलच. ओके ओके. म्हणजे ही जी कोणी मुलगी असेल ती कायम त्याच्या सोबत असणार. अर्थातच. पण त्याचं काय? तो काय करतो, कोणाला भेटतो, कोणाशी काय काय बोलतो, हे सगळ्यात आधी तिला माहित असेल. आणि ती मुलगी जर आपल्या कोटातील असेल तर मॉन्टीचं गणित लगेच सुटेल. सुटलं गणित, सुटलं. या मॉन्टीच्या कुलपाची चावी आता आपल्या हाती लागली. आता मॉन्टी कोण आहे हे आपल्याला नक्की समजणार. मे आय कम इन सर? मी नो म्हटलं तर आत येणार नाहीस का? जस्ट किडिंग. प्लीज कम इन.
सिट. थँक्यू सर. काय घेणार तू? म्हणजे चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक का हार्ड ड्रिंक? नाही नको. अरे काहीच नको. मग तू सांग तुला काय हवंय ते. मला मला फक्त हा जॉब हवाय सर. तेवढा जरी मिळाला ना तरी खूप आहे सर माझ्यासाठी. मिळणार मिळणार, सगळ्यांना सगळं मिळणार. पण त्याआधी मला जे हवंय ते मिळायला हवं ना. म्हणजे अगं माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय तुला जॉब कसा मिळणार? राईट. राईट सर. मला सांग, तू याआधी कुठे जॉब करत होतीस? सर मी एअर होस्टेस होते. ओ नाईस, आय लाईक इट. म्हणजे पुरुषांच्या नजरांची सवय आहे तुला तर. डोंट वरी, इथे तुझ्यावरती नजर उचलून कोणीच बघणार नाही, फक्त मी बघणार. म्हणजे माझी पर्सनल सेक्रेटरी होणार आहेस ना तू, सो मी तुझ्याकडे बघणार आणि तू माझ्याकडे बघ. बघ 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 ना. ब्युटिफुल, आय लाईक इट. आणि अजून एक, तुला बॉयफ्रेंड वगैरे नाही येत ना? नाही असेलच तर ब्रेकअप करून टाक. काय पर्सनल सेक्रेटरीला पर्सनल लाईफ नसलेलंच बरं असतं. उगाच कॉम्प्लिकेशन्स होतात. मला तुझं पूर्ण लक्ष, पूर्ण अटेन्शन फक्त माझ्याकडे हवंय. आणि मला जेव्हा केव्हा जे काही हवं असेल ना ते तू द्यायला हवंयस. देशील ना? येस सर. ग्रेट, आय लाईक इट. आणि अजून एक, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचं वर्किंग आवर्स खूप लेट पर्यंत. म्हणजे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज एवढी मोठी कंपनी आहे आणि मी त्याचा मालक आहे. दिवस रात्र मी कंपनीचाच विचार करत असतो. तो रात्री 2 वाजता पण मला तुझी गरज लागू शकते आणि ती गरज भागवायला तुला यावं लागेल. कळतंय ना तुला काय म्हणतोय ते? व्हॉट आय एम सेइंग? येस सर. ग्रेट. घरच्यांना कळवून टाकी तुला हा जॉब मिळालाय ते. आणि आज तुझी नाईट शिफ्ट आहे. आज आपल्याला खूप काम करायचंय, खूप काम. जोशी, जोशी, यू हॅड वन जॉब. तोही तुम्हाला धड जमलेला नाहीये. सर तुम्ही सांगितलेलंच सगळं केलंय मी. हो, पण आता आलेल्या मुलीने मी सांगितलेलं तसं केलं नाहीये ना. असं काय केलं नाही तिने? काहीच केलं नाहीये. जोशी, मला पर्सनल सेक्रेटरी हवी आहे. पर्सनल, जी ओपन असेल, फ्री असेल, अवेलेबल असेल आणि फक्त माझी असेल. अशी मुलगी जी सुंदर तर असेलच पण 24/7 माझ्या सोबत असेल. माझ्या सगळ्या नीड्स पूर्ण करेल आणि मी सांगेन तसं वागेल. अशी कुणी मुलगी इंटरव्ह्यूसाठी बाहेर आलेली असेल ना तरच तिला आत पाठवा, नाहीतर अशी मुलगी शोधायला घ्या. राईट नाव. अशी मुलगी कुठे मिळणार आता? एक्सक्यूज मी, आदित्य देसाई कुठे आहे? तुमचं नाव? वेरोनिका. वेरोनिका डिसूजा. तुमची अपॉइंटमेंट आहे का? अपॉइंटमेंट? नो 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 डिअर, नो अपॉइंटमेंट. आता वेरोनिका इथून पुढच्या त्यांच्या सगळ्या अपॉइंटमेंट हर्षलच घेणार.
ऍक्च्युली मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी म्हणून इंटरव्ह्यू द्यायला आली. अच्छा ओके, इथे एंट्री करा. एंट्री? मी तर ऑलरेडी या कंपनीमध्ये एंट्री केली आहे, तर अजून काय एंट्री करायची आहे? हो म्हणजे आयडी प्रूफ दाखवून नाव नंबर लिहा, त्याशिवाय कोणालाही वर सोडता येणार नाही अशा ऑर्डर्स आहेत आम्हाला. कम ऑन डिअर, मी काय तुला टेररिस्ट वाटतेय का? मी काय ते बॉम्ब ब्लास्ट वगैरे करणार आहे? सांग ना. अहो पण नाही नाही नाही, नो नो आयडी प्रूफ डिअर प्लीज. सी, वेरोनिकाला एकदा पाहिल्यानंतर तिचा चेहरा कधीच कोणी विसरत नाही. त्याच्यामुळे उद्या जरी इथे बॉम्ब ब्लास्ट वगैरे झाला तरी तू त्यांना माझं डिस्क्रिप्शन दे ना, माझा चेहरा सांग त्यांना. आणि तसंही मी इथे माझा फोन नंबर आणि नाव लिहून जातेच आहे, त्यामुळे ते सुद्धा तू त्यांना देऊ शकतेस. बट नो आयडी प्रूफ यार, बिकॉज आयडी प्रूफवरचे जे फोटोज आहेत ना ते खूप बोरिंग आणि फालतू असतात. सो आय रिअली होप यू अंडरस्टँड. ओके, तुम्ही नाव नंबर लिहा. थँक्यू डिअर, थँक्यू सो मच. आय एम सो ग्लॅड. What's your name? सोनाली. Nice to meet you. Bye. एक मिनिट. पेन. What? आमचा पेन तुम्ही घेऊन गेलात. Oh, I'm so sorry. मी बाय मिस्टेक घेऊन गेला हा पेन. पण तुमच्या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये तुझ्याकडे अजून एक पेन नाही आहे? हे 24 कॅरेट सोन्याचं पेन आहे, आदित्य देसाई सरांच्या कलेक्शन मधलं. हा विजय देसाईंचा पेन आहे? हे 24 कॅरेट सोन्याचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. हो आय सी. पण मग इथे रिसेप्शन वर का ठेवला हा पेन? म्हणजे कुठल्या तरी सेफ जागी ठेवला पाहिजे ना, लॉकर मध्ये वगैरे. आमचे नवीन बॉस आदित्य देसाई सर यांच्या ऑर्डर्स आहेत. ज्या ज्या महाग आणि शो ऑफ करण्याच्या वस्तू आहेत त्या दाखवायच्या आहेत, म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या लोकांना समजेल की आपण किती मोठे आहोत ते. राईट. पण इफ समबडी टेक्स इट होम देन? कोणी चोरी केला तर? केली तरी इथून बाहेर नाही जाऊ शकणार, आणि जर बाहेर गेलेच तर अलार्म्स वाजतील. हा, बरीच हायटेक सिस्टीम दिसते इथली. चोरांपासून वाचण्यासाठी एवढं तर करावंच लागतं ना. आधी चोरांपासून कंपनीला वाचवा. काय? इंटरव्ह्यू कुठे चालत बोलले तू? त्या साईड. हा ओके, थँक्यू. बाय. माझं ठरलंय, मी त्या फेक आदित्य देसाईची पर्सनल सेक्रेटरी म्हणून इंटरव्ह्यू देणार, आणि फक्त इंटरव्ह्यू नाही देणार, मीच सिलेक्टही होणार. सही अगं पण का? कशासाठी? त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन काढण्यासाठी. अरे पण मग ते करायला आपण काहीतरी वेगळा मार्ग शोधू ना. तुझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन आहे? आता नाहीये. पण मग विषय संपला. सही अगं पण हे खूप उगाचच रिस्की आहे. हे बघा, या अशा सोप्या फालतू गोष्टी करायला मला आवडतच नाही. तुला माहितीये, इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल पॉसिबल करणं तुझा छंद आहे, तुझी हॉबी आहे, माहितीये मला सही. पण तुला तिथे जर कोणी ओळखलं तर? कोण ओळखणार आहे मला तिथे? जोशी, त्यांनी बघितलंय तुला. हे बघ, त्या जोशी किंवा मल्होत्राच्या समोर जाणारच नाहीये मी. बर, जोशी मल्होत्रा नाही, त्या तोतया आदित्याचं काय? त्यांनीही बघितलंय तुला. त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बघितलं, परवा तुझ्या डॅडूने त्याला ते असं उचलून आणलं होतं तेव्हा बघितलं. मला मान्य आहे त्याने मला पाहिलंय, पण तो ना तेव्हा त्याच्या धुंदीमध्येच होता. त्यामुळे त्यांनी जरी मला पाहिलं असलं ना तरी माझा चेहरा त्याच्या लक्षात राहील असं नाही वाटत मला खरंच. आत्ता फक्त एका सुंदर मुलीचा शोध आहे. त्या एखादी सुंदर मुलगी समोर आली ना की तो तिच्या सौंदर्याकडेच बघणार आहे फक्त, आणि हाच तो चान्स आहे. तेव्हाच मी त्याला गुंडाळू शकते. सही अगं पण हे सगळं गृहीत धरून हे करणं मला नाही पटत आहे. आधी तुझ्या हक्काच्या गोष्टी तुला मिळवून द्यायच्या आहेत मला, आणि त्या तुला मिळवून देण्यासाठी काय काय वाटेल ते करायला तयार आहे. तुला त्या खुर्चीवर बसवण्यासाठी त्या फेक आदित्य देसाईला त्या खुर्चीवरनं पाडावं लागेल, आणि त्याला पाडायचं असेल तर आधी आपल्याला त्या खुर्चीपर्यंत पोहोचावं लागेल. बघ आदित्य, हाच तो गोल्डन चान्स आहे, आणि ही संधी हातची जाऊ द्यायची नाहीये मला.
आता तू बघ. हा शमशेर सिंग त्या कंपनीत जाणार आणि लाज्जोसाठी रेड कार्पेट रेडी करणार.